नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपला ऑनलाईन अंकगणित प्लस बुद्धिमत्ता या कोर्समध्ये। मित्रांनो, आज आपण वर्ग व वर्गमूळ आणि घन व घनमूळ हे प्रकरण पाहणार आहोत। आजच्या ह्या पार्ट मध्ये आपण मित्रांनो वर्ग कसा काढतात, कोणत्याही दोन अंकी संख्यांचा वर्ग कसा काढतात किंवा कोणत्याही तीन अंकी संख्यांचा वर्ग कसा काढतात ते आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता नेमकं वर्ग म्हणजे काय असतं मित्रांनो, तो लक्षात ठेवा। वर्गाची व्याख्या काय आहे, समजा p या संख्येचा जर मला वर्ग करायचा असेल म्हणजे डोक्यावर त्याचा घात काय येतो, 2 येतो। p चा घात 2 म्हणजे p या संख्येला किती वेळेस गुणाकार करणार, 2 वेळेस गुणाकार करणार। म्हणजे p या संख्येचा वर्ग काय आला, p गुणिला p। ठीक आहे, एखाद्या संख्येचा वर्ग जर आपल्याला करायचा असेल तर त्याला 2 वेळेस गुणाकार करणं, येणारा गुणाकार हा पहिल्या संख्येचा काय असतो, वर्ग असतो। फॉर एक्झाम्पल, मी या ठिकाणी 5 ही संख्या घेतली। 5 या संख्येचा वर्ग म्हणजेच 5 या संख्येला किती वेळेस गुणाकार करावा लागेल, 2 वेळेस। तर 5 गुणिला 5, तर 5 च्या किती झाले मित्रांनो, 25। म्हणजेच याचा अर्थ असा झाला की 5 चा वर्ग किती आला, 25 आला। 5 चा वर्ग 25। आता जर मी असं म्हटलं की 25 या संख्येचे वर्गमूळ किती, तर लक्षात ठेवा 25 या वर्ग संख्याचे वर्गमूळ म्हणजे पहिली संख्या, मूळ संख्या। ठीक आहे, या वर्ग संख्याची मूळ संख्या म्हणजे 5 आली, तिलाच आपण काय म्हणतो की 25 या वर्ग संख्येचे वर्गमूळ किती, तर वर्गमूळ म्हणजेच काय आलं, 5 आलं। उदाहरणार्थ आपण 16 ही संख्या घेतली तर 16 या संख्येला 2 वेळेस गुणाकार म्हणजेच काय, 16 गुणिला 16। तर 16 गुणिला 16 ही काय आले, 256। म्हणजे 16 गुणिला 16 म्हणजे 16 या संख्येचा वर्ग काय मिळाला, 256। आता 256 ही एक वर्ग संख्या आहे। मी जर असं म्हटलं की 256 या वर्ग संख्येचे वर्गमूळ किती, तर वर्गमूळ म्हणजे तिची मूळ संख्या म्हणजेच ती काय असेल, 16 असेल। तर त्याला असं सुद्धा देखील लिहिलं जातं, वर्गमुळात 25 हे वर्गमुळाचं सिंबल आहे। ठीक आहे, वर्गमुळात 25, तो वर्गमुळाच्या बाहेर निघताना म्हणजेच काय आला, 5 आला। म्हणजे याचा अर्थ असा 25 या संख्येचे वर्गमूळ किती मिळालं, 5 मिळालं। आता आपण पाहूया की कोणत्याही दोन अंकी संख्यांचा वर्ग कसा काढतात। ठीक आहे, तर कोणत्याही दोन अंकी संख्यांचा वर्ग काढण्यासाठी मित्रांनो आपल्याला 1 ते 10 पर्यंत वर्गसंख्या पाठ असणं आवश्यक आहे। ठीक आहे, कोणत्याही दोन अंकी संख्यांचा वर्ग काढणे, कोणत्याही दोन अंकी संख्येचे वर्ग काढणे, कोणत्याही दोन अंकी संख्यांचा वर्ग काढणे। ओके, वर्ग काढण्यासाठी मित्रांनो आपल्याला 1 ते 10 पर्यंत वर्गसंख्या पाठ असणं आवश्यक आहे। 1 ते 10 पर्यंत वर्गसंख्या। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जर 1 ते 10 पर्यंत वर्गसंख्या जर पाठ असतील तर कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग किंवा कोणत्याही तीन अंकी संख्यांचा वर्ग तुम्हाला काही सेकंदात काढता येईल। ठीक आहे, आता आपण कोणत्याही दोन अंकी संख्यांचा वर्ग कसा काढतात ते सर्वात अगोदर व्यवस्थित समजून घेऊ। समजा आपल्याकडे 32 ही संख्या आहे, काय आहे, 32 ही संख्या आहे। मी तुम्हाला या ठिकाणी एक युनिव्हर्सल मेथड सांगेल। वर्ग काढण्याच्या वेगवेगळ्या मेथड आहेत, परंतु एकच मेथड ही तिघी दोन अंकी संख्यांसाठी देखील आणि तीन अंकी संख्यांसाठी देखील सुद्धा ती आवश्यक असेल। ठीक आहे, 3चा वर्ग पहा, या ठिकाणी 3 या संख्येचा वर्ग सेपरेट घ्या। 3चा वर्ग काय येतो, 9। परंतु ज्या संख्येचा वर्ग जर 1 अंकी येत असेल तर त्याच्या अगोदर 0 लावा, म्हणजे ती वर्गसंख्या ही 2 अंकी या स्वरूपात लिहा। 2चा वर्ग किती येतो, 4। तर त्याला कशा लिहा, 2 अंकी संख्यामध्ये म्हणजे 0-4 लिहा। इथपर्यंत कळलं? परत एकदा सांगतो, 3 या संख्येचा वर्ग 0-9, 2 या संख्येचा वर्ग 0-4। पुढच्या स्टेपला काय करा मित्रांनो, हे तिघी अंक म्हणजे कोणते, 3, 2 आणि त्याच्या डोक्यावरचा घात वर्ग, या तिघी अंकांचा काय करा, गुणाकार करा। म्हणजेच 3 गुणिला 2 गुणिला 2 या तिघी अंकांचा गुणाकार करा। पहा, 3 दुनी 6, 6 दुनी 12, तर तिघी अंकांचा गुणाकार काय मिळाला आपल्याला, 12 या ठिकाणी मिळालेला आहे। ओके, तर पहा
या 0904 या संख्यांमध्ये शेवटचा डिजिट सोडून 12 या ठिकाणी तुम्हाला मिळवायचा आहे, बेरीज करायची. ठीक आहे, यांची बेरीज या ठिकाणी करा. 4 जसाच तसा आला, 2 शून्य म्हणजेच 2, 9 अधिक 1 10, 10 घेतला 0, आजच्याला 1 म्हणजे या ठिकाणी 1 मिळाला तर किती आला 1024. तर 32 या संख्येचा वर्ग किती मिळाला 1024. समजलं सर्वांना. तसाच एक नंबर पाहूया. सपोज आपण असा एक नंबर घेतला 47. 47 या संख्येचा वर्ग करूया. 47 या संख्येचा वर्ग. आता 4चा वर्ग किती आला मित्रांनो 16. 4चा वर्ग किती मिळाला 16 मिळाला. ठीक आहे, तो 2 अंकी आहे, इथे शून्य लिहायची अजिबात गरज नाही. 7चा वर्ग किती मिळाला 49. पहा, 4चा वर्ग 16, 7चा वर्ग 49. दोघी अंकांचा सेपरेट वर्ग या ठिकाणी आपण घेतलेला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितले मित्रांनो की 1 ते 10 पर्यंत वर्ग संख्या जर तुमचे पाठ असतील तर तुम्ही 2 अंकी किंवा 3 अंकी संख्यांचा वर्ग काही सेकंदात काढू शकता. पुढच्या स्टेपला काय करणार, हा 4 गुणिला 7 गुणिला 2 म्हणजे 4 गुणिला 7 गुणिला 2 ह्या तिघी अंकांचा गुणाकार करा. 4 × 7 28, 28 दुनी 56. 4 × 7 28, 28 दुनी 56. तिघी अंकांचा गुणाकार काय मिळाला या ठिकाणी 56, 56. आणि या स्टेपला काय सांगितलेलं आहे की शेवटचा अंक सोडून 56 या ठिकाणी मिळवा. शेवटचा अंक सोडून 56 या ठिकाणी मिळवला. यांची बेरीज करा. पहा, 9 जसाच तसा, 6 × 4 10, 10 घेतला 0, हातच्याला 1, या 6 मध्ये 1 मिळवला 7, 7 5 12, 12 घेतला 2, हातच्याला 1, 1 अधिक 1 किती आला 2, 2209. 47 या संख्येचा वर्ग किती मिळाला 2209. ओके, तसाच एक नंबर पाहूया आपण. समजा मी 98 ही संख्या घेतली. कोणती संख्या घेतली मित्रांनो 98. 98 या संख्येचा वर्ग पाहूया. तर 9चा वर्ग 81, 9चा वर्ग 81, 8चा वर्ग 64. दोघी अंकांचा सेपरेट वर्ग आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. पुढच्या स्टेपला काय करणार, या तिघी अंकांचा गुणाकार. तिघी म्हणजे कोण 9 गुणिला 8 गुणिला 2. या तिघी अंकांचा गुणाकार करूया. 9 8 72, 72 गुणिला 2 144. 72 गुणिला 2 किती मिळाला 144. तर शेवटचा डिजिट सोडून 144 या ठिकाणी मिळवा. ओके, तर या सर्व अंकांचे काय करा बेरीज करा. 4 जसाच तसा घेतला, 6 × 4 10, 10 घेतला 0, हातच्याला 1, 4 अधिक 1 5, 5 × 1 6 आणि 8 × 1 9. तर काय मिळाला 9604. 32 या संख्येचा वर्ग तुम्हाला समजावून सांगितला, त्या देखील नंतर 47चा, त्यानंतर 98चा. ठीक आहे, व्यवस्थित लिहून घ्या. तसाच एक आपण 2 अंकी संख्या पाहूया. समजा मी एक संख्या घेतली 65. 65 या संख्येचा वर्ग करूया. पहा, 6 या संख्येचा वर्ग किती मिळाला 36. 5 या संख्येचा वर्ग किती मिळाला मित्रांनो 25. पुढच्या स्टेपला 6 गुणिला 5 गुणिला 2 तिघी अंकांचा काय करा गुणाकार करा. 6 35, 30 दुनी 60. 5 6 35, 30 दुनी 60. तर तिघी अंकांचा गुणाकार काय मिळाला 60 मिळाला. तर या 36 25 मध्ये शेवटचा अंक सोडायचा. म्हणजे या ठिकाणी मी शेवटचा अंक सोडला 5 आणि 60 या ठिकाणी मिळवला. ओके, तर 5 जसाच तसा, 2 जसाच तसा, त्याच्यानंतर 6 6 12, 12 घेतला 2, हातच्याला 1, 3 अधिक 1 4. तर 42 25 ही संख्या वर्ग संख्या मिळाली 65 या संख्येचा. ठीक आहे मित्रांनो, तर अशा पद्धतीने 2 अंकी संख्यांचा वर्ग काढता येतो. तोपर्यंत एवढं लिहून घ्या. आणखी काही उदाहरणं पाहूया 2 अंकी संख्यावरचे. पहा, पुढचा एक नंबर घेऊ आपण 75. 75 या संख्येचा वर्ग. ठीक आहे, तर 7चा वर्ग सेपरेट घेतला. 7चा वर्ग किती येतो मित्रांनो 49. 5 या संख्येचा वर्ग घेतला 25. ठीक आहे, 7 या संख्येचा वर्ग मिळाला 49, 5 या संख्येचा वर्ग मिळाला 25. पुढच्या स्टेपला काय सांगितलं की या तिघी अंकांचा गुणाकार. 7 गुणिला 5 गुणिला 2. ठीक आहे, 7 5 35, 35 दुनी 70. तर शेवटचा अंक सोडला 5 आणि या ठिकाणी 70 मिळवला. आता यांची बेरीज करा. 5 जसाच तसा घेतला,
2 जसाच तसा, 9 7 16, 16 घेतला 6, आजच्याला 1, 4 मध्ये 1 मिळवला 5, 56 25 हे मिळाला तुम्हाला 75 या संख्येचा वर्ग. मित्रांनो, ज्या वेळेस एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 5 असेल, म्हणजे कोणत्याही 2 अंकी संख्येच्या एकक स्थानी जर 5 असेल, त्याचं एक वेगळं शॉर्टकट आहे. काय शॉर्टकट आहे पहा, या 75 मधील शेवटचा अंक कोणता मिळाला? 5. 5 या संख्येचा वर्ग डायरेक्टली लिहा. 5 या संख्येचा वर्ग किती मिळाला? 25. आणि त्याच्या अगोदरचा जो नंबर आहे, ज्याच्या अगोदर जो क्रमांक नंबर आहे, त्याच्या पुढील अंक घ्या. म्हणजे 7च्या अंकाच्या पुढील कोणता अंक येतो? 8 हा अंक येतो. तर 7 आणि 8 ह्या दोघांचा गुणाकार करा, ओरली करा. 7 8 56, म्हणजे या 25च्या अगोदर आपण काय लिहिला? 56. म्हणजे 75 या संख्येचा वर्ग काय मिळाला? 25. म्हणजे अशा काही संख्या असतात की ज्याच्या एकक स्थानी 5 आल्यावर त्याचा वर्ग आपण तोंडी करू शकतो. आता मागचं तुम्हाला मागील एक उदाहरण सांगितलं, 65 या संख्येचा वर्ग किती? तर काय करणार, ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 आला तर 5चा वर्ग 25 जसा आहे तसाच घ्या. 6चा पुढील अंक कोणता आहे? 7. 6चा पुढील अंक कोणता आहे मित्रांनो? 7. तर या दोघांचा गुणाकार केला, 7 सकम 42. तर या ठिकाणी 42 25 हा आला 65 या संख्येचा वर्ग. ओके, तसंच एक संख्या पाहूया आपण. 95 ही संख्या घेतली. ठीक आहे, 95 या संख्येचा वर्ग काय येईल? तुम्हाला माहिती आहे 9चा पुढील अंक कोणता आहे? तो 10. 9 आहे 90. 90 25 या संख्येचा वर्ग असेल. 90 25. ठीक आहे, या संख्येचा वर्ग किती असेल? 90 25. आणि आपल्या ज्या मेथडने, युनिव्हर्सल मेथडने जर तुम्ही सॉल्व्ह केलं ते देखील तुमचं उत्तर लवकरात लवकर येईल. परंतु असे कोणते, म्हणजे अशी संख्या असेल की ज्याच्या एकक स्थानी 5 आल्यावर त्याचा वर्ग काढणं एकदम सोपं आहे. शेवटच्या संख्येचा म्हणजे 5 या संख्येचा वर्ग घ्या आणि त्याच्या अगोदरची जी संख्या असेल त्याचा पुढील अंक घेऊन त्या दोघांचा गुणाकार सुरुवातीला लिहा. म्हणजे मी जर असं म्हटलं तुम्हाला 35 या संख्येचा वर्ग किती, तर तुमचा वर्ग लवकरात लवकर यायला हवा. 3चा पुढील अंक कोणता असतो? 4. तर 3 गुणिला 4 किती आला? 12. तर 1225 हा आला तुमचा 35 या संख्येचा वर्ग. सपोज 45 म्हटलं तर 4चा पुढील अंक कोणता येतो? 5. 4 5 20, म्हणजेच याला आपण 20 25 असं देखील लिहू शकतो. ठीक आहे सर्वांना, नोट डाऊन. आता हे 5 असताना तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. 2 अंकी संख्या असताना आपण बघितले की त्याचा वर्ग संख्या कशा काढतात. सुरुवातीला प्रत्येक अंकाचा वर्ग घेऊन घ्यायचा, त्याच्यानंतर त्या तिघी अंकांचा गुणाकार, शेवटचा अंक सोडून त्या सर्व अंकांची काय करा? बेरीज करा. म्हणजेच मी या ठिकाणी जर अशी संख्या घेतली, सपोज 87 ही संख्या घेतली, 87 या संख्येचा वर्ग करूया. तर 8चा वर्ग काय येतो मित्रांनो? 64. 8चा वर्ग किती येतो? 64. 7चा वर्ग किती येतो? 49. ओके, मग 8 गुणिला 7 या तिघी अंकांचा गुणाकार करा. 8 गुणिला 7 गुणिला 2. तर 8 7 56. 56 गुणिला 2 112. 56 गुणिला 2 किती मिळाला? 112. तर ह्या अंकामध्ये शेवटचा अंक सोडून 112 या ठिकाणी मिळवा आणि यांची बेरीज करा मित्रांनो. आता याची बेरीज काय येईल पहा. 9 जसाच तसा, 4 अधिक 2 6, 4 अधिक 1 5 आणि 6 अधिक 1 7. तर 75 69 ही वर्ग संख्या मिळाली 87 या संख्येचा. समजलं? तर कोणत्याही 2 अंकी संख्येचा वर्ग तुम्ही अशा मेथडने काढू शकतात. पुढील एक क्रमांक घेऊ. सपोज आपण 42 ही संख्या घेतली. कोणती संख्या घेतली? 42. ठीक आहे, तर 4चा वर्ग काय येतो मित्रांनो? 16. 4चा वर्ग किती आला? 16. 2चा वर्ग किती येतो? 4. परंतु कोणत्याही एक अंकी संख्याचा वर्ग जर एक अंकी येत असेल त्याच्या अगोदर काय लावायचा मित्रांनो? 0. म्हणजे 2चा वर्ग 4, परंतु त्याला कसा लिहिणार? 0 4. ओके, पुढच्या स्टेपला काय करणार? या तिघी अंकांचा गुणाकार, डायरेक्टली गुणाकार सुद्धा करता येईल तुम्हाला. 4 गुणिला 2 8, 8 गुणिला 2 16, शेवटचा अंक सोडून 16 या ठिकाणी मिळवा आणि या सर्व अंकांची काय करा? बेरीज करा. पहा 4 जसाच तसा, 6 0 6, 6 अधिक 1 7 आणि 1 जसाच तसा 1764 ही संख्या तुम्हाला मिळाली. चला मित्रांनो, आजच्या सेशन मध्ये आपण एवढेच प्रश्न पाहूया. कोणत्याही 2 अंकी संख्यांचा वर्ग कसा करतात या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगितले आहे. चला पुढील पाठ मध्ये भेटूया आपण. कोणत्याही 3 अंकी संख्यांचा वर्ग कसा करतात ते आपण पुढील पाठ मध्ये पाहूया. तोपर्यंत धन्यवाद, बाय.